श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात, मनाने आला आहात, किंवा जर तुमची दृष्टी याकडे आली आहे आणि तुम्ही हा संदेश ऐकायला घेतला आहे, तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. कारण तुमची निवड स्वतः स्वामींनी हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनातून तो कठीण काळ संपवण्यात येत आहे. बाळा, चिंता नसावी. माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आणि तुला नवीन उंबऱ्यावर नेण्यासाठी आहे. त्या उंबऱ्यावर तुझ्यासाठी खूप काही असे आहे जे तुला ते द्वार उघडताच प्राप्त होणार आहे. तू त्या द्वारावर इतके वर्ष झाले ठोठावत होतास. आता तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुझ्या मनाप्रमाणे ते सर्व काही तुला प्राप्त करून देऊ इच्छितात. तू आता त्या द्वारापर्यंत नेल्या जात आहे. दैवी योजना आहे की तू तिथे ते सर्व काही प्राप्त करावे, ज्या काही तुझ्या इच्छा आहेत, ज्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. तुझ्या जीवनातील जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद तुला त्याच दिशेने प्राप्त होणार आहेत. देवाची इच्छा आहे की त्या द्वारातून तुझ्यासाठी असे आशीर्वाद येत आहे, ज्यामुळे तुझे जीवन आर्थिकच नाही तर संपूर्ण तऱ्हेने सुखद अनुभव तुला प्राप्त करून देतील. फक्त आर्थिक प्रगतीनेच तुझे जीवन सुखद नाही, तर दैवी योजनेचा भाग म्हणून तुला काही आशीर्वाद प्राप्त होत आहे. तुला काही आशीर्वाद आणि चमत्कार देव देत आहेत, कारण तुझे चांगले कर्म देवांनी पाहिले आहेत. तू जेव्हा त्या छोट्या छोट्या कर्मातूनही खूप आनंद प्राप्त करतोस, तेव्हा देव तुझ्यावर अधिक प्रसन्न होतात. जेव्हा तू इतरांची मदत मनपूर्वक कुठलीही आशा न करता करतोस, तेव्हा त्यातून तुला प्राप्त होणारे आशीर्वाद तुझ्या मनाच्याही पलीकडे तुला प्राप्त होतात. तू ज्या ठिकाणाहून स्वतःसाठी आशा ठेवत नाहीस, त्या ठिकाणाहून देखील देव आता तुला आशीर्वादित आणि चमत्कारित ते आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. तू सज्ज आहेस? जर तू सज्ज असशील तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो, अशी कमेंट करायला विसरू नको. देवाची आज्ञा जो कोणी पालन करतो, देवाचे ध्यान, चिंतन आणि मनन करतो, त्याकडे येणारे आशीर्वाद हे दैवी चमत्कारांनी भरलेले असतात. तसेच काही तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार होणार आहेत. जेव्हा तुम्ही देवाकडे आतुरतेने काही मागू इच्छिता, त्यासाठी प्रार्थना करू इच्छिता, तर देवही तुमच्या दिशेने ते योग्य आशीर्वाद पाठवतात. तुमचे जीवन परिवर्तन होण्याची सुखद वेळ तुम्ही आता या 24 तासात अनुभव करणार आहात. तुमच्या जीवनात ज्याप्रमाणे आनंदाचा वर्षाव होणार आहे, त्यासाठी तुम्ही सज्ज असावे, अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात येऊन तो सुखद अनुभव तू प्राप्त करणार आहेस. जी काही कमतरता आजपर्यंत तू सहन केली आहेस, ज्या काही वेळेस तुला दुःख, यातना आणि काही अशा लोकांचा सामना करावा लागला आहे, जे निरंतर तुझ्या विरोधात कार्य करून तुझे कार्य निरंतर खाली पाडण्याचा प्रयत्न करत होते, पण आता त्या विरुद्ध दशा निर्माण होऊन तुला आता सुखद अनुभव प्राप्त होणार आहे. ज्यांनी तुला खूप काही खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तेच आता तुझी खूप काही प्रशंसा करताना तू अनुभव करणार आहेस. कारण वेळ परिवर्तित
केल्या जात आहे. देव तुझी वाईट वेळ संपवून तुझ्यासाठी सुखद अनुभव देण्याचा आशीर्वाद तुला प्रदान करत आहे. जर तू हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असशील तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट कर. बाळा, तुझ्या कार्याच्या ठिकाणी तुला खूप काही त्रास होत होते, पण आता इथून पुढे त्या त्रासांना तुझ्या आनंदात, तुझ्या मान सन्मानात परिवर्तित करून तुझ्याकडे पाठवण्यात येणार आहे. जेव्हा तुम्ही एखादे कार्य हाती घेता आणि निरंतर त्यात अपयश येते, तेव्हा तुम्ही देवाकडे धाव घेता, देवाला प्रार्थना करता की हे देवा, माझ्या चुका क्षमा, मला माफ करा आणि माझ्या कार्यात ती गती, ते वेग, ती प्रगती द्या, ज्यामुळे माझे जीवन सुखद अनुभव करू शकेल. माझ्या आयुष्यात तो चमत्कार द्या. त्या क्षणाला दैवी चमत्कार होतात. विश्वास ठेवा, कारण देवाची अफाट अनंत ऊर्जा निरंतर प्रवाहित होत आहे. तुमच्या विचारात तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करता, देव ती ऐकतात. तुम्हाला याचे सुखद अनुभव कित्येकदा आले असतील. जर तुम्ही हे अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा, आणि नसेल केले तर देवाचा श्री स्वामी समर्थ मंत्र मनापासून जपणे सुरू करा. तुम्हाला नक्कीच काही काळातच असे सुखद अनुभव अनुभवायला येतील, कारण देवाकडे ती अफाट अनंत ऊर्जा आहे जी तुमचे आज वाटलेले कार्य पूर्ण करून देते. जे काही तुम्हाला अशक्य वाटते तेही देव शक्य करून देतात. जर तुम्ही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या अफाट ऊर्जेवर विश्वास करत असाल तर दैवी ऊर्जा निरंतर तुम्हाला साथ देईल. स्वामींची दैवी ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. ती तुमच्या दिशेने वळवायसाठी तुम्ही फक्त नाम जप करा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्न सफलतेकडे नेणारे फक्त देवच आहे. तुम्हाला आशीर्वाद देणारे फक्त देवच आहेत. जर देवावर तुमची नितांत श्रद्धा आहे तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामींची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्याकडे माझी ऊर्जा प्रत्यक्ष रूपात येऊन तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होईल. तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याच्याकडे निरंतर सुखद अनुभव प्राप्त होतील. त्याच्या मनातील एक ती मोठी इच्छा जी खूप काळापासून काही कारणांमुळे अपुरी आहे, ती पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला त्वरित प्राप्त होतील. स्वामींचा हा दैवी संदेश त्यांच्याचकडे जाईल ज्यांची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. जर तुमचेही प्रियजनांसाठी तुमची इच्छा आहे की त्यांची इच्छा पूर्ण व्हावी तर त्यांना हा संदेश नक्की शेअर करा. तुम्ही त्या पुण्याचे भागीदार ठराल, कारण जेव्हा तुम्ही याला शेअर कराल तेव्हा त्यांच्या मनातही स्वामींची सेवा करण्याचे, स्वामींचे मंत्र जप करण्याची ती तीव्र इच्छा जागृत होऊन तुम्ही पुण्याचे अधिकारी बनाल. तर नक्कीच हा संदेश शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. स्वामी देव तुमचं कल्याण करोत, तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या दिशा देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी देव तुमच्या अतृप्त इच्छाही पूर्ण करोत, तुमचे अडलेले कार्य पूर्ण करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जे कोणी ज्या क्षणाला हा संदेश ऐकतील त्याच्या काही काळातच तुमच्या घरी एक आनंदाची बातमी येणार आहे. ते तुमचे प्रिय नाते तुम्हाला देईल. ती बातमी ऐकताच तुमच्या मनात तो आनंद येईल, ज्यामुळे तुम्ही अधिक
उत्साही आणि आनंदी व्हाल. स्वामींचे श्री स्वामी समर्थ या नाम जपात दिव्य शक्ती आहे. तेव्हा ही दिव्य शक्तीचा अनुभव घ्या आणि निरंतर श्री स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप प्रीतीने करत राहा. स्वामीदेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.